ठीक आहे, सांग तुम्ही आपल्या माणसांना. बरं, सकाळपासून शैलेंद्र कुठे दिसला नाही तो? आबा नुकतंच लग्न झालंय त्याचं. आता सकाळी सकाळी आपल्या पुरुष मंडळींमध्ये येऊन बसणार आहे तो. नवीन बायको बरोबर जरा गुलुगुलू करत असेल. अहो, बायको बरोबर गुलुगुलू करायला शैलेंद्र आधी घरी असायला हवा ना. म्हणजे कुठं गेल्या त्यो? ते मला काय माहित नाही आबासाहेब. हो, पण तो बाहेर जातो एवढं मात्र नक्की. आम्ही तिघी इथे आल्यापासून चॅनलचा लुक बदलत चाललाय. आमचं चॅनलकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही अवस्था झालीये. ममाला सांगूनही तिचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये. कम इन. सर. अरे विघ्नेश, बोल. सर, मी एक जबरदस्त न्यूज मिळवली. कुठली? सरकारने पनवेल जवळचा जो भूखंड धर्मादाय आरोग्य संकुलासाठी राखून ठेवला होता तो एका बिल्डरला विकला गेलाय. काय? होय सर, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. गोरगरिबांचे प्राथमिक अधिकार डावलून श्रीमंतांच्या तुंबड्या भरण्याचा हा प्रकार आहे. नुकतंच आदर्श सोसायटीचं प्रकरण उघडकीस आलंय. मला इथेही तसाच संशय येतोय. ही बातमी आपण वेळीच दाखवली ना तर सरकार खडबडून जागा होईल. हॅलो. नमस्कार रमाकांत साहेब, अभ्यंकर बोलतोय. हा बोला अभ्यंकर, कसा काय फोन केलात? रमाकांत साहेब, तुमच्या कामाची बातमी आली आहे माझ्याकडे. काय सांगताय? होय, खरं तेच सांगतोय रमाकांत साहेब. मी आता ती तुमच्याकडेच पाठवण्याची व्यवस्था करतोय. सगळ्यात आधी ती तुमच्या चॅनलवर दाखवा. बघा, हंगामा होईल, हंगामा. TRP मिळायला पाहिजे अभ्यंकर. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? याला भोट धरून चालायला शिकवलं तर योच आमच्या समोर तोंड चालवतोय. तुम्ही जरा शांत व्हा बघू. तुम्ही का बसा हो? हे समजा तुमच्यामुळे झाले. तुम्हीच चढवून ठेवलंय त्याला. तुमच्या सांगण्यावरनं मुंबईला पाठवलं त्याला शिकायला. हे चुकलं आमचं. आबा काय झालं? ये शैलेंद्र नावाचं कार्ट डोसक्यावर बसायला लागलं की र. आता लगीन झालं तर म्हणतोय सोनाली बरोबर संसार करायचा नाही. अरे लगीन झालं म्हणजे समजा संपलं होय. लगीन म्हणजे काय भातुकलीचा खेळ आहे? हवा तेव्हा मांडला, नको तेव्हा सोडून गेला. आबासाहेब, मी तर म्हणते शैलेंद्र मुक्ताच्या सांगण्यावरूनच नाचतोय. प्रत्येक गोष्टीत तो तिला विचारूनच निर्णय घेतो ना. तिच्यामुळेच आबासाहेबांच्या समोर बोलण्याची हिंमत झाली शैलेंद्रची. नाहीतर शैलेंद्र नाही, तो कधीच असं करणार नाही. हे बघ जागृती, उगीच तिला मध्ये आणू नकोस. शैलेंद्र, चहा घे, तुझ्यासाठी आणलाय. वहिनी, वहिनी, या घरात माझ्या मनाचा कोणी विचारच करत नाही ग. मला समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. असं का बोलतोयस? काय झालं मला सांग. काय होणार आहे? या घरात स्वतःचे निर्णय घेण्याचा, स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा कोणाला अधिकारच नाहीये. हे बघ, मला मान्य आहे तू दडपणाखाली आहेस, पण तू सोनालीशी लग्न केलंयस. अग्नीच्या साक्षीने जन्मभर तिला साथ देण्याचं वचन दिलंयस तू. अरे तिच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कर. आता तुला ही गोष्ट खूप मोठी वाटतेय ना, नंतर क्षुल्लकही वाटणार नाही. ऐक माझं, सोनाली खरंच मनाने खूप चांगली मुलगी आहे. शक्य असेल तर तिला माफ कर.